AI चा ऊस माझ्या मागे तुम्ही पाहताय AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ऊस पाहतोय आपण, कृत्रिम बुद्धिमत्ता. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी पंढरी मानल्या जाणाऱ्या ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या KVK बारामती येथे मी उभा आहे. तर सर आपल्याला माहिती देणार आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ऊस विषयी. माझं नाव आहे मेहुल अनिता महेंद्र शहा. तुम्ही पाहताय द किसान कॉलेज. आपलं पेज नक्कीच फॉलो करा, चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सरांचं नाव आहे डॉक्टर तुषार जाधव आणि ते त्यांचं इथलं तुम्ही पद सुद्धा सांगा. आणि आम्हाला AI शुगर केन विषयी काहीही माहिती नाही. आम्ही पहिल्यांदा फक्त AI शुगर केन ही कॉन्सेप्ट ऐकली. तर या तुमच्या प्रयोगाविषयी माहिती द्या. नमस्कार, मी तुषार जाधव, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे जो आपण आता नाविन्यपूर्ण प्रयोग सुरू केलेला आहे, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. तर त्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जो हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो हा आपण प्रयोग आणि एक नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी आपण आपल्या KVKच्या माध्यमातून सुरू केलेली आहे, त्याचं पूर्ण काम मी या ठिकाणी पाहत आहे. तर सर्वप्रथम तुम्ही जो हा प्रश्न विचारलेला आहे की हा नक्की काय प्रयोग आहे आणि आपण हा ऊस शेतीमध्ये का वापरलेला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की ऊस शेती म्हणलं की महाराष्ट्रातलं सगळ्यात मुख्य पीक आहे ऊसाचं. आणि सध्याची परिस्थिती आपण बघितली तर ऊसाचं उत्पादन दिवसेंदिवस वाढायला पाहिजे, पण ते कमी होताना पाहतोय. त्याची अनेक कारणे. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर शेतकरी कुठे चुकत नाहीये, पण निसर्ग आणि ते ज्या मातीत ऊस लावतोय त्या मातीची गुणवत्ता, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि लक्षात घेऊन त्या पद्धतीने ऊसाचं नियोजन केलं पाहिजे, तरच आपलं ऊसाचं उत्पादन वाढू शकतं. ही गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात आली आणि त्यातून शोध होता की आपल्याला काय नक्की करता येईल, कोणत्या तंत्रज्ञानाचा अवलंब या ऊसामध्ये करता येईल. याचा शोध घेऊन आपल्याला असं समजलं की हे जे AI तंत्रज्ञान आहे, जे असं हे तंत्रज्ञान आहे की आपल्याला शेतकरी बांधवांना वेळोवेळी मदत करेल. कशामध्ये मदत करेल तर निर्णय घेण्यामध्ये मदत करेल. समजा आज थंडी जास्त आहे आणि ऊसाला पाणी किती द्यायचं, त्यानंतर जास्त तापमान आहे तर त्या तापमानामध्ये ऊसाला पाण्याचं नियोजन कसं करायचं. तसंच जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण आहे, ढगाळ वातावरण असेल तर मग ऊसामध्ये कोणत्या कीड आणि कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे. तर असे सगळे जे काही संभाव्य प्रश्न असतात, या संभाव्य प्रश्नांची उत्तर सहजासहजी आपल्याला शेतकरी बांधवांना मिळत नाहीत. ते मिळवण्यासाठी, त्याचं योग्य निर्णय घेण्यासाठी हे तंत्रज्ञान आपल्याला काम करेल. मग आता सर AI न हे सर्व आपण करू शकतो, पण ते कशा पद्धतीने, म्हणजे त्याला कोणते सेन्सर्स लावले किंवा काय वापरलेले. आपल्याकडे यामध्ये काय करतोय आपण आता सध्या की आपण यामध्ये 2 तंत्रज्ञानाचा वापर करतोय. प्रामुख्याने हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिलं सगळ्यात महत्वाचं तंत्रज्ञान आहे की जे सॅटेलाइट, म्हणजे तुम्ही पाहू शकता की उपग्रह प्रणाली. म्हणजे काय की जसं आपण म्हणतो की स्पेस आहे किंवा जे उपग्रह आहेत, त्यातून आपण ही टेक्नॉलॉजी तयार करत गेलेलो आहे. आता यामध्ये काय करतो आपण, सुरुवातीला जर आपण शेतकऱ्यांचा प्लॉट किंवा आता हा प्लॉट तुम्हाला समोर दिसतोय, आता हा संपूर्ण प्लॉट आहे, हा पूर्ण AIचे प्लॉट, AI नॉन AI आपण इथं विभाग केलेले आहेत या ठिकाणी. तर यामध्ये आपण काय केलं की सुरुवातीला आपला जो प्लॉट फायनल होतो त्या ठिकाणी त्याचे चारी बाजूचे अक्षांश रेखांश आपण घेतो, त्याला आपण कोऑर्डिनेट्स म्हणतो, गुगल कोऑर्डिनेट्स. तर हे कोऑर्डिनेट्स आपल्याला खूप गरजेचे असतात. हे कोऑर्डिनेट्स घेतल्यानंतर आपला प्लॉट मॅप होतो आणि मॅप केल्यानंतर आपण आपले जे काही टेक्नॉलॉजी आहे सॅटेलाइटची, उपग्रहाची टेक्नॉलॉजी, तर त्यातून आपण प्रत्येक आठवड्याला एक फोटो घेत असतो त्या आपल्या प्लॉटचा. आणि त्या फोटोमधून आपल्याला असंख्य गोष्टी माहिती कळतात. त्या ज्या गोष्टी माहिती कळतात तिथं आपण AIचा वापर करतो. म्हणजे या तांत्रिकदृष्ट्या जो आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, तर त्या कृत्रिम बुद्धीचं AIचं जो आपण काम केलेलं आहे बॅकएंडला, तर ते त्या इमेजवर काम करतं आणि आपल्याला काय सांगतं तर तुमच्या पूर्ण प्लॉटची वाढ कशी आहे, त्यामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये कोणत्या प्रकारचा ताण आहे का, त्यामध्ये कीड रोग तुमच्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव झालेला आहे का किंवा संभाव्य आहे का, येणार आहे का. त्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये जे काही अन्नद्रव्याचं वहन आहे किंवा अपटेक ज्याला म्हणतो, न्यूट्रिशन अपटेक, तर तो प्रॉपर होतोय का. त्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये युनिफॉर्मिटी इरिगेशन आहे का, म्हणजे कुठे जास्त होतंय कुठे कमी होतंय, वॉटर लॉगिंग वगैरे. तर अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला हे सॅटेलाइट तंत्रज्ञान देतं. हे सर्व आपल्याला मोबाईलवरती, PC वरती कळून येतं, खूप छान पद्धतीने कळून येतं. तसंही तुम्हाला आम्ही दाखवू, ते कशा पद्धतीने त्याचे इमेज दिसतात, कशा पद्धतीने त्याचे इमेजेस असतात, हे इमेज आपल्याला समजतात. आणि हे समजल्यानंतर आपल्याला कळतं. म्हणजे आता इथं तुम्ही जर पाहिलं तर या उपग्रह प्रणालीमध्ये शेतकऱ्यांना प्लॉटवरती कुठलंही डिव्हाइस लावायचं नाही, हे लक्षात घ्या. कोणतंही हार्डवेअर तुम्हाला प्लॉटवरती दिसणार नाही. सॅटेलाइट मॅपिंग त्याला म्हणतो आपण. तर हे सॅटेलाइट मॅपिंग आपण करून घेतो. त्यानंतर दुसरं अजून ऍडिशनल मध्ये, म्हणजे सॅटेलाइट मधून काही गोष्टी जर आपल्याला मिळत नसतील तर त्याच्या पुढे जाऊन आपण जे आपल्याला त्या प्लॉटचं हायपर लोकल वेदर पाहिजे आपल्याला, किंवा त्या प्लॉटचं जे काही क्लायमेट आहे किंवा ज्याला आपण वातावरण म्हणतो त्या पर्टिक्युलर प्लॉटचं, तर ते आपल्याला पाहण्यासाठी आपण तिथं एक वेदर स्टेशन बसवतो, ज्याला आपण
स्वयंचलित हवामान केंद्र म्हणतो. हम्म. या हवामान केंद्रामध्ये आपण इंटेलिजन्स तयार केलेला आहे. म्हणजे जे काही असा एक चांगल्या पद्धतीची बुद्धिमत्ता त्या वेदर स्टेशन मध्ये आहे. तो बुद्धिमत्ता आपल्याला काय मार्गदर्शन करतं की तुमच्या प्लॉटमध्ये पाण्याचा ताण आहे का, पाणी कधी द्यायचं, त्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये कोणत्या प्रकारची कीड, कोणत्या प्रकारचे रोग येणार आहेत आणि तुम्ही कधी खत द्यायचं. सगळ्यात महत्वाचा आज काय प्रश्न शेतकऱ्यांसमोर, न्यूट्रिशन. मी न्यूट्रिशन सिलेक्ट केलं, मला युरिया द्यायचा आहे उसाला, पण तो युरिया मी कोणत्या वेळेत द्यायचा, तर याची माहिती आपल्याला या बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मिळते आणि ती बुद्धिमत्ता आपण या प्लॉटमध्ये बसवतो आणि त्यामध्ये आपल्याला मोबाईलमध्ये सर्व गोष्टी समजतात की आपण आज काय करायला पाहिजे, कोणत्या प्रकारचं खत द्यायचं आहे, त्यानंतर कधी द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की आता मला उसावरती फवारणी करायची, तर फवारणीसाठी मी सकाळची वेळ घ्यायची, दुपारची वेळ घ्यायची, संध्याकाळची वेळ घ्यायची. आपण सहजासहजी बोलून जातो की सकाळ किंवा संध्याकाळ, पण हे न फॉलो करता एक प्रॉपर डेल्टा टी नावाचा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला तापमान आणि आर्द्रता यातून समजतो आणि ते समजण्यासाठी आपल्याला प्लॉट मधलं आपलं क्लायमेट माहिती असणं गरजेचं आहे, त्याचं रेकॉर्ड होणं गरजेचं आहे. तर आपण काय करतो, या टेक्नॉलॉजी मधून आपल्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आपल्या प्लॉट मधलं रेकॉर्ड सगळं करतो, म्हणजे डेटा पूर्ण रेकॉर्ड होतो. आणि हा डेटा जो रेकॉर्ड झालेला आहे हा रेकॉर्ड डेटा आपण मायक्रोसॉफ्टच्या ऑफिशियल स्टोरेजला आपण देत असतो. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. तिथं आपला डेटा स्टोर चांगला सुरक्षित राहू शकतो सर्व प्लॉटचा शेतकऱ्यांचा, आणि तिथं आपण हे अल्गोरिदम्स तयार करत आहोत. हे लक्षात घ्या की एआयचे जे अल्गोरिदम्स आहेत की त्या तंत्रज्ञान त्या एक्सपर्टच्या मदतीने आपल्याला त्यातून जे काही आउटपुट असतं त्या डेटावरती डाटा इंटरप्रिटेशन करून तिथून आपल्याला आउटपुट मिळतं. ते तज्ञही आपल्याला मदत करतात आणि त्यातून मग आपण शेतकरी बांधवांना मोबाईलद्वारे एक म्हणजे ऍडवायझरी ज्याला आपण म्हणतो सल्ला असतो, तर तो सल्ला आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. मग आता आपण हे पहिलाच प्रयोग आहे ऊसासाठी एआयचा. हो. आणि आता हे प्रायोगिक तत्वावरती सुरू आहे, यामध्ये काम अजून चालू आहे. हा सर्व शेतकरी बांधवांनी हे समजून घ्या की हा आपण सुरू केलेला नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. यामध्ये आपल्याला अपेक्षित रिझल्ट जे काय परिणाम म्हणतो आपण ते अपेक्षित पाहायला मिळालेले. तुम्ही जर हा ऊस पाहिला तर हा 9 महिन्याचा ऊस आहे. तुम्ही पाहू शकता की कांडीची जाडी, त्यानंतर उपुसाची उंची, वाड्याचा कल म्हणजे वाड्याचं जी काही रुंदपणा आहे म्हणजे पानांची रुंदी, असं सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर नॉर्मल पारंपरिक पद्धतीपेक्षा जे एआय तंत्रज्ञान आपण वापरलंय तिथं आपल्याला फरक दिसलेला आहे. कितपत आपण उत्पादन वाढीचा अंदाज लावून म्हणजे धरू शकतो? बरोबर. आपण उत्पादनाचा अंदाज जर बघितला तर साधारणतः 35 ते 40% आपलं उत्पादन अपेक्षित आहे वाढीचं. आणि जर समजा एक्झाम्पल की आपण सांगायचं झालं तर जो शेतकरी 60 टन उत्पादन काढतो तो 80 टन प्लस उत्पादन काढू शकतो हे तंत्रज्ञान जर वापरलं तर. बरोबर. म्हणजे प्रिसिजन फार्मिंग, ओपन फील्ड वरचं प्रिसिजन फार्मिंगचं एक उदाहरण आहे. बरोबर. आणि आता यामध्ये तर आपण तर इथं माझ्यामध्ये प्रदर्शनासाठी हे बांधलेलं वगैरे आहे किंवा प्लॉट एकदम व्यवस्थित ठेवला, प्रत्यक्ष शेतकऱ्याला ते करायला लागणार आहे? नाही. हा खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. हे जे आपण तुम्ही पाहू शकता की हा सरळ ऊस आहे, हे आपण तार काठीने बांधलेला आहे. तर हे आपल्याला शेतकऱ्यांच्या फील्डवरती किंवा शेतकऱ्यांच्या म्हणजे जे ऊसाच्या प्लॉटवरती बांधायची गरज नाही. हे आपण दाखवण्यासाठी केले. हे डेमॉन्स्ट्रेशन आहे. शेतकरी बांधवांना आतमध्ये जाऊन पूर्ण सगळं ऊस पाहता आला पाहिजे. जर हा ऊस आता बांधला नसता तर तो पडला असता, आणि पडला असता तर शेतकरी बांधव जे येतात पाहायला त्यांना पाहता आला नसता, म्हणून हे उभं केलेलं आहे. अदरवाईज की आपल्याला ही बांधायची गरज नाही. मग आता आपण जर समजा मला यामध्ये एआय मध्ये जोडून घ्यायचं असेल किंवा याची काही अधिक माहिती पाहिजे असेल त्याची थोडी माहिती द्या. हो, या प्रोजेक्टमध्ये किंवा या प्रकल्पामध्ये सहभागी व्हायचं असेल शेतकरी बांधवांना तर कृषी विज्ञान केंद्र बारामती इथे आणि ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे तुम्ही संपर्क साधा. आवर्जून तुम्ही एक व्हिजिट करा. येणारं कृषक 2025 जानेवारीमध्ये आपण आयोजित करतोय, दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत. तर या प्रदर्शनामध्ये आवर्जून आपला सहभाग नोंदवा. प्रदर्शनामध्ये आल्यावरती तुम्हाला हे सर्व प्लॉट पाहायला मिळतील, समजून घेता येईल. आणि हे तंत्रज्ञान जर तुमच्या शेतामध्ये करायचं असेल तर इथं आपण नाव नोंदणी पण करून घेणार आहे त्यावेळेस. बरोबर. तिथं तुम्ही नाव नोंदणी करा आणि हे तंत्रज्ञान तुमच्या शेतामध्ये राबवा. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला याची माहिती पाहिजे असेल तर आता करेक्ट टायमिंग आहे. तुम्ही कृषक 2025 जे 16 ते 20 जानेवारीला होणार आहे इथं व्हिजिट देऊ शकता, प्रत्यक्ष पाहू शकता. आणि जर तुम्हाला माहिती अधिक पाहिजे असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपण देऊया प्रतिनिधींचा. तुम्हाला कोणतीही शंका असेल तर आपल्याला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. ठीक. धन्यवाद सर. धन्यवाद.